नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. युडायस 2026-27च्या या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करावं, इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपल्या पोर्टलवर ॲड कसे करावे आणि एखादा विद्यार्थी जर शाळा सोडून गेला असेल तर त्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकावं, अर्थात TC ऑनलाईन कशी द्यावी, याबद्दलचे व्हिडिओज बघितले. आज आपण पाहणार आहोत, जर एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत इयत्ता दुसरीपासून पुढे जर येत असेल, तो याआधी जर कोणत्या शाळेत असेल, तर त्याला आपल्या शाळेत इम्पोर्ट कसं करावं. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपलं ब्राउझर लावल्यावर वरती ॲड्रेस बारमध्ये sdms.udisplus.gov.in sdms.udisplus.gov.in ही आपली ऑफिशियल वेबसाईट लावूयात. युडायस नंबर आणि पासवर्ड एंटर करून आपला कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. 2026-27 करंट अकॅडमिक इयर यावर क्लिक करूयात. क्लोज. लेफ्ट साईडला जो सगळ्या ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनमधून स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करा. इम्पोर्ट मॉड्यूल यावर क्लिक करायचं आहे. इथे भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी आपल्याला विदिन स्टेट, इम्पोर्ट विदिन स्टेट, जर आपल्याच राज्यातून आला असेल तर विदिन स्टेट घ्या. जर दुसऱ्या राज्यातून किंवा केंद्रीय शाळांमधून येत असेल तर आउटसाईड स्टेट तुम्ही घेऊ शकता. इम्पोर्ट विदिन स्टेटच्या गो या बटनावर एक क्लिक करूयात. विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि जन्मतारीख इथे ॲड करायची आहे. पेन अर्थात परमनंट एज्युकेशन नंबर जो युडायसमध्ये मिळतो. जर आपल्याकडं त्या विद्यार्थ्याचा पेन नसेल तर वरती गेट पेन अँड DOB हे ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि जन्मवर्ष टाकून सर्च केल्यावर आपल्याला विद्यार्थ्याचा पेन आणि त्याची जन्मतारीख मिळते. ते नोट डाऊन करून आपण ते इथे वापरू शकताल. तर मला ज्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचं आहे त्याचा पेन ID मी इथे टाकत आहे आणि त्याची जन्मतारीख इथे एंटर करायची आहे. गो या बटनावर एक क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने त्याचा पेन आणि जन्मतारीख टाकल्यावर त्याची सर्व माहिती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि तो ड्रॉपबॉक्समध्ये असल्यामुळे आपण त्याला आपल्या शाळेत ॲड करू शकता. कोणत्या क्लासमध्ये ॲड करायचं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याचा जो चालू क्लास आहे तो क्लास आपल्याला इथे दिसतो. इम्पोर्ट सेक्शनमधून त्याची तुकडी निवडायची आहे आणि डेट ऑफ ॲडमिशन एंटर करून इम्पोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू इम्पोर्ट दिस स्टुडंट? कन्फर्म. स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड. अशा पद्धतीने आपला तो विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये इम्पोर्ट झालेला आहे. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या युडायस पोर्टलवर दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत विद्यार्थी कसे येतील त्याबद्दलचा. जर इम्पोर्ट करत असताना समोरच्या शाळेने जर त्याला ड्रॉपबॉक्समध्ये नसेल टाकलं तर आपण त्याला त्या शाळेला कॉन्टॅक्ट करून ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्याची विनंती करू शकता. शैक्षणिक संदर्भातील टेक्निकल बाबींबद्दलचे असे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा काही प्रश्न विचारण्यासाठी माझा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्या ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. जॉईन करा, नक्कीच फायदा होईल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.